नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तुम्ही बघू शकता आपण आता खूप दिवस झाले 2 महिने झाले आपण कर्नालमध्ये राहतो ट्रेनिंगला हरियाणामध्ये आणि आज आपला ट्रेनिंगचा आहे शेवटचा दिवस। खूप दिवसानंतर आता आपण ब्लॉग शूट करत आहोत, तुम्हाला दाखवू नक्कीच आज काय काय घडणार आहे ते। आणि आज थोडं वाईट पण वाटतंय आणि थोडी खुशी पण होते की घरी जाणार आहोत आपण आणि वाईट गोष्टीच वाटते की एवढे दिवस राहून इथे रमलो होतो चांगलेच मित्रांमध्ये आणि आता आपला शेवटचा दिवस आहे। या शेवटच्या दिवसानंतर सगळे आपापल्या ठिकाणी परत जाणार, आपापल्या गावी परत जाणार आणि आपण पण आपल्या गावी परत जाणार आहोत आणि वाईट पण वाटते थोडंसं मित्रांनो। आता आपले पाठी मित्रमंडळी बसले चहा प्यायला, आपण जाऊयात त्यांना विचारत कसं वाटतं त्यांना। आता मित्रमंडळी आपले बसलेले आहे चहा प्यायला, आपण इथे रोज चहा पितो सकाळचा। गौऱ्या सगळे निघालेले आहेत, शेवटच्या दिवसाला सगळे तयार होऊन आलेले आहेत प्रॉपर एकदम। आणि नंतरला आपण जाऊयात आपल्या ट्रेनिंग सेंटरला, इकडे ट्रेनिंग सेंटर आहे, तिथे गेल्यानंतर आतमध्ये दाखवूयात आपण। त्याला सगळ्यांचे चेहरे वगैरे पडलेले आहेत जाण्याच्या जणीने आणि गौऱ्या खुश आहे घरी जाणार। मित्रांनो जस्ट आता चहा वगैरे पिऊन झाला, आता आम्ही ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊ। आपली पुण्याची गँग आली बघा, पुण्याची गँग आली। शेवटचं फुल जोशात आहे, शेवटचा दिवस आहे म्हणून मला पण तेच झालं। तर मित्रांनो आज एक गुड न्यूज आहे आणि एक बॅड न्यूज आहे। गुड न्यूज अशी की आम्ही घरी जाणार आहेत 2.5 महिन्यांनी आणि बॅड न्यूज अशी की आम्ही जे 6 जण आणि 10 जण म्हणजे पुण्याची 4 पोरं जे एकत्र होतो ते परत कधी एकत्र दिसणार नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये। तर त्यामुळे काय वाईट पण आहे आणि चांगलं पण आहे, काय बोलायचं। शेवट आहे आमचा, आजचा शेवटचा दिवस आहे। आता काय पुढं होतं ते तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये। आता गेल्या पहिला टेस्ट आहे, टेस्ट तर होणारच आहे मजबूत, 100 मार्काची आहे। 100 एक 200 असं काहीतरी बोललेत सर, 2 पेपर होते, बघू जाऊन काय होतं आहे। आणि आपला सत्तू बाय गेटवर पोचला आहे, तर तो बघा तिथं समोर आहे। आपण आज जाणार आहेत आणि मला कसं तरी वाटतं तुला कसं वाटेल भाऊ, पण आता याच्या पुढे कधी भेटणार नाही असं वाटतंय मला। तू ये पुण्याला नक्की भाऊ, तू ये 100%, तुला भेटणार 100%। आणि तुला भाऊ काय, तुला काय देणार। तर मित्रांनो आता आपण ट्रेनिंग सेंटरला पोहोचलो आणि वरती सगळे गेले, तर आपण जाऊन बघू पोरं कुठं आहेत ती। मित्रांनो इकडे यांचं काय चाललंय, टॅटू काढतोय, टाइम टू गो होम। झाल्यावरच दाखवतो तुम्हाला, आता तोपर्यंत त्यांचं चालू आहे। मित्रांनो बघा भाईचा टॅटू तयार झालाय, टाइम टू गो होम, आणि इकडे पण काढलाय डेली टू पुणे। एस सत्तू आहे। मित्रांनो सर आलेत आपले, तर बघू शकतो। मॉर्निंग सर। खुश सर आले, जरा पेपर आहे नंतर डायरेक्ट भेटू पेपर झाल्यावर। तर आपण आपला क्लास संपून आलेलो आहोत नाश्ता करायला, ही सगळी पब्लिक नाश्ता करत आहे इकडे। आणि आज सगळ्यांचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी सगळ्यांना फेअरवेल पार्टी दिलेली आपल्याला सरांनी। आपण आता सगळं खाऊयात आणि नंतर पण आपली काय बोलतं नाही, आज बऱ्याच दिवसांनी आज एवढं चांगलं खायला भेटलं, कुठून आणलं काय माहिती, पण हर्षल बोलत होता की बऱ्याच दिवसांनी आम्हाला चांगलं खायला भेटेल। आपण खाऊयात आणि नंतरला सगळ्या मंडळींना आपण भेटूयात आणि खूप सारी मजा करूयात। कशी वाटली पार्टी? अरे पार्टी खाणं तेवढं चांगलं दिलं ना, 2 महिन्यात एवढं खाणं दिलं ना, ते आज देते भारी, एक नंबर आहे, एक नंबर विशेष तोड। हा थांब बोल, तुझा काय आहे का? माझा एक नंबर आहे भाई, माझा नाही तो थम्सअप आहे। रावला काय बोलू शकशील का? आणि 1 नंबर आहे, काय नाही 1 नंबर आहे, बोल घरी जायचं नाही परत। बस कोणचा बस? मुंबईमध्ये हा बोल। तर मी सांगलीच आहे, सांगलीतून आलोय। पहिल्यांदा सांगलीसारखा समोसा मिळाला, चांगला बटाट्याचा समोसा मिळाला। इथून आधी इथं जेवढा खाल्ला नाही मी समोसा, तो सगळा छोलेचा होता। फर्स्ट टाइम आम्हाला बटाट्याचा मिळाला। बटाट्याचं असलं तर बटाट्याचं दिलं ना, ज्यूस पिला दो, मौसम भी का। ये मेरा बेंच पार्टनर है और ये हमारा दोस्त प्रवीण सेठ। वर्मा भाई को ढूंढ रहे, इंटरव्यू ले रहे वर्मा भाई। वॉशरूम में इंटरव्यू। 3rd नंबरच्या पोझिशनवर आपल्या डीलरशिप जमून झालं शुभम मोरे, तर कॉंग्रॅच्युलेशन्स त्याचं। पुढचं नाव घेतात 2nd नंबरला कोण येते, तर आता बघू। We selected Praveen from Srinivasa Sales and Service. trophy
कौशिक प्रवीण. And the winner for this match is the Maninder Verma from. फर्स्ट नंबर, सेकंड नंबर. ऐसे ही जीतना ना विनर में करेंगे. वीडियो काढली फक्त वीडियो. बिग सेलिब्रेशन. And best of luck to all of you for your future. Go in the field and do the right things. Okay? और अभी क्या आप लोग जाने वाले हैं तो सेफली आपका रूम को पहुंचे घर से. ठीक है? इधर से जब भी आप करनाल को लीव करेंगे एट दैट टाइम ग्रुप में मैसेज डाल दीजिए. और व्हेन यू गेट योर ट्रेन योर बसेस जो भी आपको लेना है. तर आताच आपली फेअरवेल पार्टी झालेली आहे आणि इथून आता आपण जाणार आहोत आपापल्या घरी. सगळेजण आपापल्या जागेवरती जातील आणि नंतरला आपण ते बघा हैदराबादवाले सर सांगतात काहीतरी. निघालेलो घरी सगळेजण बघायचे खुश आहेत. ठरलं सक्सेसफुल. आपल्याला ट्रॉफी भेटलेली आहे. सेकंड रनर अपची आपल्याला ट्रॉफी भेटलेली आहे ट्रायडंट सर्व्हिस. एक ट्रॉफी आपल्याला भेटलेली आहे सेकंड रनर अपची ट्रायडंट सर्व्हिस. खूप मजा करणार होता जाताना आपण. सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतरला खूप सारी मजा येणार आहे. फेवरेट पर्सन. सगळेजण भेटीगाठी करतायत. चालू आहे बघा मिठा मारामारी वगैरे. सगळे जरा काही सॅड आहेत. थोडे कुठे ना कुठे सॅड आहेत. घरी जायचा आनंद आहेच पण जरा सॅड आहेत ते. प्रत्येकाच्या तोंडावर जरा नाराजकी दिसते. चला आपण आता डायरेक्ट जाऊ रूमवर. मस्त चाललं तिकडं पोरं. सत्याबाई मस्ती करू तिकडं. शेवटचा दिवस आहे. चला मित्रांनो याच्यानंतर आपण नेक्स्ट आता भेटू डायरेक्ट आपल्या घरी. आणि हा प्रवास इथं संपलोय. आणि मैत्री आणि सगळ्यांची साथ अशीच आपल्यासोबत राहणार आहे. फक्त या व्हिडिओ त्या आठवणीत राहतील. आठवण राहणार आहे. याच्या पुढे काय भेटणार नाही. खास मैत्री राहिली आपल्या साच्यासोबत. खूप प्रेमळ आणि गोड स्वभावाचे आहेत. बहुत अच्छा लगा आपको मिलके. मी आणि सुजल सगळ्यात पुढे निघालोय. तिथं थांबलेत सगळे जणांची मस्ती चालू आहे. तिथे थांबून जरा इमोशनल झाल्यासारखं वाटतं म्हणून सुजलला बोललो चला आपण दोघं जाऊ पुढे. तर आम्ही आता जातो रूमवर. चेंजिंग वगैरे आणि बॅग पॅकिंग वगैरे करून रात्री 12 वाजता आम्हाला गाडी इथून कॅब बुक केले आणि हजरत निजामुद्दीनला जायचे. तिथून आमची घरची ट्रेन आहे. आणि एक एक्सपिरियन्स शेअर करतो तुम्हाला की सकाळी जेव्हा इथे आलो ना ट्रेनिंग सेंटरमध्ये तेव्हा असं वाटत होतं की पेपर कधी देतो आणि सुट्टी कधी होते आणि घरी कधी जातो. पण आता सुट्टी झाली आमची आणि काय आता सुट्टी झाली तर असं वाटतं की जाऊच नाही इथंच थांबावं. म्हणजे जायची इच्छाच होत नाही. का होतं असं काय माहिती. म्हणजे इमोशनल झाल्यासारखं झालं जरा. असं मिस करणारला आणि सरांना देखील सर चांगले शिकवलं आम्हाला वगैरे. आणि मित्र तर खूप झाले. 26 पोरं होते. 26च्या 26 मित्र झाले. एकदम चांगले मित्र झाले. बघू आता बाकी काय आता जास्त सुचत पण नाही काय बोलावं म्हणून. आता बघू. आणि आम्ही जे होतो 6 जण आणि सुजल मी आम्ही वगैरे आम्ही काय परत एकत्र नसणार ब्लॉगमध्ये. जास्त करून काय नसणारच असे समजलं तरी चालेल. बघू आता आपला चॅनल पण कसं चालतो पुढे ते चालू तर ठेवायचंच आहे. आणि तर चालू तर राहीलच. मित्रांनो एकदा शेवटचा आम्ही सोबत ब्लॉग संपवतोय. तर हा ब्लॉग इथेच संपवतोय. भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जमलंच तर आम्ही नक्की परत एकत्र येऊन ब्लॉग शूट करायचा प्रयत्न करू. चला बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.